फ्रेंड्स, तर आज आपण एक बनवणार आहोत मँगो लस्सी। तर त्यासाठी ना मी मस्त फ्रेश आंबे घेतलेले, तुम्ही बघू शकता। इथे मी इतना केशर आंब्याचा वापर करणार आहे आणि मस्त ताजे ताजेच आहेत। तर त्यासाठी ना मी आधी आंबे स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण ते कसे काही वेळेस म्हणजे बाहेर असतात, धूळ वगैरे असते, त्यामुळे ना मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे। तर मी इथे ना सर्व आंबे असे पाण्याने स्वच्छ धुवून घेते। उन्हाळ्यामध्ये ना थंड खावं वाटतं, तर त्यासाठी ना मी आज मँगो लस्सी बनवणार आहे। ती पण अगदी सोप्या साध्या पद्धतीने बनवणार आहे। ती अगदी झटपट पण होणारी आहेत आणि इझिली पण कोणीही करू शकते तिला। तर या ठिकाणी माझे आंबेत ना धुवून झालेत। आता मी आंबे चिरून घेणार आहेत, कारण कोणता आंबा आतमधून कसा निघेल ते सांगता येत नाही, त्यासाठी मी इथनं चिरून मँगो लस्सी बनवणार आहेत। तर या प्रकारे ना मी असा उभा चिरून घेणार आहेत आणि मग त्याला स्लाइस करणार आहेत। केशर आंब्याचा कलर ना एकदम असा डार्क केशरी टाईप असा छान असतो, त्यामुळे ना लस्सीला पण कलर खूप छान येतो। तुम्ही बघू शकता कलर कसा आहे त्याचा। हे बघा, आता मी इथे कट करून दाखवते तुम्हाला। उन्हाळ्यामध्ये रोज काहीतरी थंड खावं वाटतं, तर त्यासाठी ना वेगवेगळं काहीतरी रोज नवीन ट्राय करायचं। तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला कट करून दाखवले, स्लाइस किती छान पडले आहेत आपले। तर आता ना मी या आंब्याचं ना सर्व गर काढून घेणार आहेत एका वाटीमध्ये। या प्रकारे ना मी असा गर काढून घेतला आहे। तर मँगो लस्सी बनवण्यासाठी ना मी इथे 2 पळी ना फ्रेश दही घेतलेले आहेत, ते पण अगदी घट्टसर आहेत, मस्त झालेले आणि मी ते घरीच बनवलेले। त्याच्यामध्ये ना आपण आता मँगोचा गर जो आहे काढलेला तो पण टाकून घेऊ। आणि तुम्हाला जर आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता। इथे मला ना लस्सीमध्ये ना गोड जास्त आवडते, त्यामुळे ना मी इथे 3 चमचे साखर वापरलेली। आणि आता ही लस्सी मी मिक्सरमध्ये नाही करणार, तर मी राईच्या साहाय्यानेच करणार आहेत। तुम्ही बघू शकता ते कंटिन्यूअस फिरवत राहायची, मग इथनं त्याची चांगली व्यवस्थित मिक्स होतं ते आत आणि मस्त घट्ट होते। आणि मिक्सरमध्ये केली ना तर ती पातळ होते, त्यामुळे ना मी राईच्या साहाय्यानेच करते। तुम्ही पण करून बघा, छान होते एकदम मस्त घट्टसर। इथे बघू शकता मी व्यवस्थित मिक्स केले आहेत आणि थोडं फास्ट केलं, त्यामुळे ना ते सर्व व्यवस्थित अशी हे झाले आहेत। आणि शेवट ना मी त्याच्यामध्ये विलायची टाकली आहेत, थोडी बारीक मॅश केलेली आहेत, मी डायरेक्ट पावडर नाही केलेली। आणि विलायची टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स केलं। तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती छान आलेला आहे। आता ना मी ग्लासमध्ये काढून घेते। तर पहिले ना मी आईस क्यूब टाकणार आहेत, थंड थंड मस्त। आणि किती घट्टसर झालीत आपली मँगो लस्सी, बघू शकता तुम्ही। अगदी साधी सिंपल रेसिपी। आणि शेवट ना मी मँगोचे स्लाइस टाकलेत काही, आणि वरून थोडे याच्यासाठी मी ड्रायफ्रूट कट करून टाकलेत। तुम्ही बघू शकता आपली मँगो लस्सी किती छान दिसतात आणि टेस्ट पण छानच राहणार आहेत। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।